तुम्ही योग्य मार्गाने जात असता, सगळ्यांसाठी बरंच काही करत असता, अगदी आपलं जीवन आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पूर्ण कार्य करत राहता, पण तरी सुद्धा तुम्ही ज्यांच्यासाठी एवढं सगळं करता ते लोक कधी कधी तुम्हाला नोटीसही करत नाहीत. दुसऱ्यांसाठी खूप मेहनत घेता, जेव्हा जेव्हा त्यांना मदतीची गरज आहे तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांना मदत करता, पण तुम्ही केलेल्या मदतीचं क्रेडिटही ते तुम्हाला देत नाहीत. फॅमिली, फ्रेंड किंवा पार्टनर यांच्याकडनं तुम्हाला पाहिजे तेवढा मान सन्मान किंवा महत्त्वही मिळत नसेल तर आजचा हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी चंचला बिले आज तुम्हाला अशा 2 टिप्स देणार आहेत. तुम्ही त्याला टिप्स म्हणू शकता किंवा टेक्निकही म्हणू शकता. तर अशा 2 टिप्स मी तुम्हाला देणार आहे की ज्यामुळे तुम्ही स्वतःचं महत्त्व दुसऱ्यांच्या जीवनामध्ये वाढवू शकता. नंबर 1, तुम्ही त्यांच्यापासून दूर जात आहात अशी भीती त्यांच्या मनात निर्माण करा. सायकोलॉजी सांगते की काहीतरी मिळवण्यापेक्षा जे आपल्या जवळ आहे ते आपल्यापासून जर दूर जात असेल तर त्याची व्यक्तीला भीती वाटते. हे पहा, हे एक पॉवरफुल सायकोलॉजिकल टेक्निक आहे जे तुम्हाला दुसऱ्यांच्या जीवनामध्ये महत्त्व मिळवून द्यायला नक्कीच मदत करेल. यासाठी तुम्ही करायचं काय, तर जे लोक तुम्हाला महत्त्व देत नाहीत किंवा तुम्हाला इग्नोर करतात अशा लोकांच्या पाठीपाठी न जाता त्यांच्यापासून इमोशनल डिस्टन्स मेंटेन करायचा. आपल्या कोणत्याही भावना, आपल्या मनातील काही गुपित किंवा आपले विचार हे त्यांच्याशी शेअर करणं तात्पुरतं थांबवायचं. तुम्ही असे वागल्यानंतर त्यांना वाटेल की तुम्ही त्यांच्यापासून दूर जात आहात. तुमचं हे वागणं त्यांना दाखवून देईल की तुमच्या जीवनामध्ये जर मला महत्त्व नाहीये तर माझ्या जीवनामध्येही मी तुम्हाला इम्पॉर्टन्स देऊ शकत नाही. आणि त्यांना वाटायला लागेल की तुमच्या जीवनातील त्यांचं महत्त्व हे कमी व्हायला लागलंय. तुम्ही त्यांच्यापासून दूर जायला लागलात आणि त्या भीतीने ते तुमच्याशी चांगलं नातं ठेवण्याचा प्रयत्न करतील. पण एक लक्षात घ्या, हे जितकं परिणामकारक टेक्निक आहे तितकंच हुशारीने तुम्हाला ते वापरलं पाहिजे. बॅलन्स ठेवून तुम्ही हे टेक्निक वापरलं पाहिजे, कारण समोरच्या व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये इतका डिस्टन्स मेंटेन व्हायला नको की तुमचं नातंच टिकणार नाही. म्हणजे याचा अर्थ खूप ताणायचा नाहीये, केवळ समोरच्याला समज द्यायची आहे आणि आपलं महत्त्व त्यासमोर प्रस्थापित करायचं आहे. केवळ आपण दुसऱ्यांनाच महत्त्व देतोय आणि दुसरं आपल्याला विचारतच नाहीये असं न होता तुम्हीही तुमचं महत्त्व जेव्हा समोरच्याला दाखवता, त्यांना पटवून देता, तेव्हा ते नातं दोन्ही बाजूने टिकलं जातं. म्हणून या टेक्निकचा उपयोग हा अतिशय हुशारीने करायचा आहे. नंबर 2, प्रत्येक वेळी अशा लोकांसाठी अवेलेबल राहू नका. लोक जर त्यांच्या गरजेनुसार तुमच्या जवळ येत असतील, गोड बोलून आपलं काम पूर्ण करून घेत असतील आणि काम पूर्ण झाल्यावर ते तुम्हाला वळूनही बघत नसतील तर अशा लोकांसाठी सतत अवेलेबल राहणं तुम्ही थांबवलं पाहिजे. तुम्ही जर सतत अशा लोकांना अवेलेबल राहिलात तर होईल काय, ते तुम्हाला ग्रँटेड घेतील. अरे हा काय केव्हाही माझं काम करेल असा त्यांचा समज होईल. ते तुम्हाला इतके गृहीत धरायला लागतील की तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या वतीने एखादी गोष्ट ते दुसऱ्यांजवळ कबूल करतील. तो करेलच, मी त्याला सांगितल्यावर तो करणारच. तो काय कधीही मोकळाच असतो, त्याला काय ते जमेलच असं तुमच्या वतीने ते इतरांशी बोलू लागतील. म्हणजे असे ते गृहीत तुम्हाला धरतील, पण जेव्हा काम होऊन जाईल तेव्हा ते तुमच्याकडे बघणारही नाहीत किंवा तुम्ही केलेल्या कामाचं क्रेडिटही ते तुम्हाला देणार नाहीत. मग अशा गृहीत धरणाऱ्या लोकांना तुम्ही हे दाखवून दिलं पाहिजे की त्यांच्या पलीकडेही तुमचं आयुष्य आहे. हे तुम्ही कसं दाखवून देऊ शकता, तुम्ही जे सतत त्यांच्यासाठी अवेलेबल राहता, प्रेमापोटी, कर्तव्यापोटी, ते अवेलेबल राहणं तुम्ही कमी केलं पाहिजे आणि स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. त्यांच्या पलीकडेही तुमचं जग आहे, तुमचं विश्व आहे, तुमचं जीवन आहे, तुमचं कर्तव्य आहे, हे तुम्ही त्यांना दाखवून दिलं पाहिजे.
तुम्ही सतत त्यांची वाट पाहू नका, त्यांनाही थोडी तुमची वाट पाहू दे. असे जर तुम्ही वागलात तर नक्कीच ते लोक त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला महत्त्व देतील. तर या त्या 2 टिप्स आहेत की ज्यामुळे तुम्ही लोकांच्या जीवनात स्वतःचे महत्त्व वाढवू शकता. एक लक्षात घ्या, कुणी आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये महत्त्व दिलं किंवा नाही दिलं यामुळे आपलं जीवन थांबत नाही. पण आपण ज्या जगामध्ये वावरतो, आपण ज्यांच्यासाठी मेहनत करतो, आपण ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकतो आणि ज्यांच्याबद्दलची आपण आपली कर्तव्य जेव्हा पूर्ण करतो तेव्हा त्यांच्याकडूनही आपल्याला थोडेफार महत्त्व, प्रेम, सन्मान, मान हे मिळायलाच हवं. आणि तसं जर होत नसेल, केवळ लोक फायद्यासाठी आपला उपयोग करत असतील आणि नंतर आपल्याला विचारतही नसतील, असं जर होत असेल तर आपण हे आपलं वागणं कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपणही त्यांना अशा प्रकारे वागणूक दिली पाहिजे की जेणेकरून ते आपल्याला महत्त्व देऊ लागतील. आणि हे आपण स्वतःसाठी करू शकतो. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देऊ लागाल, स्वतःच्या भावभावनांची काळजी घेऊ लागाल, तेव्हा हे नक्कीच साध्य होईल. आपल्या वागण्यामधले छोटे छोटे बदल तुम्हाला नक्कीच महत्त्व मिळवून देतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस. धन्यवाद.